1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड ICG आपला स्थापना दिवस साजरा करते। भारतीय सीमांचे रक्षण करण्यात या दलाचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे। भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य वय रक्षाम असे आहे, ज्याचा अर्थ आम्ही रक्षण करतो असा होतो। हे दल भारतीय नौदलासोबत मिळून सागरी सीमांचे रक्षण करते। भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली। मात्र अधिकृतपणे तटरक्षक दल कायदा 1978 अंतर्गत याची घोषणा 18 ऑगस्ट 1978 रोजी करण्यात आली। भारतीय तटरक्षक दलाची प्रमुख कार्ये: सागरी सीमांचे रक्षण, भारताच्या 7517 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीचे रक्षण करणे, तस्करी रोखणे, समुद्रातून होणारी अंमली पदार्थ, शस्त्रे आणि सोन्याची तस्करी रोखण्यासाठी हे दल महत्त्वाची भूमिका बजावते। मच्छीमारांची सुरक्षा, समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना मदत करणे आणि त्यांचे प्राण वाचवणे, सागरी प्रदूषण नियंत्रण, समुद्रात तेल गळती ऑइल स्पिल झाल्यास पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हे दल काम करते। बचाव मोहीम, वादळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समुद्रात शोध आणि बचाव सर्च अँड रेस्क्यू कार्यात हे दल आघाडीवर असते। या दिवसाचे महत्त्व: हा दिवस तटरक्षक दलाच्या जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला समर्पित असतो। जगातील चौथे सर्वात मोठे तटरक्षक दल म्हणून भारतीय तटरक्षक दलाची ओळख आहे। या दिवशी विविध तळांवर परेड, प्रदर्शन आणि सागरी सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात। या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये समुद्री सुरक्षेबाबत जनजागृती करणे तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या तटरक्षक जवानांचा सन्मान करणे हा आहे। भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते। यामध्ये अत्याधुनिक जहाजे, विमाने आणि हेलिकॉप्टरांचा समावेश आहे, जे अहोरात्र भारताच्या निळ्या सीमांचे रक्षण करतात। तटरक्षक दल हे केवळ युद्धाच्या वेळीच नाही, तर शांततेच्या काळातही 24 तास कार्यरत असते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा। धन्यवाद।